नमस्कार मित्रांनो, मी पवन चव्हाण तुम्हा आपल्यांचं मॅथ गुरु पोलीस भरती या चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण काल बेसिकचे 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहे. ते व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला कळलं असेल की माझं शिकवणं कसं आहे. तुम्हाला इतक्या 2 दिवसापासून जे मी व्हिडिओ टाकले त्याच्यामुळे तुम्ही असं विचार करत असाल की आम्हाला सिलेबस का सांगत नाही मॅथचा. तर कारण असा होता की मी तुम्हाला फक्त बेसिक सांगत होतो. आज मी तुम्हाला पूर्ण सिलेबस या फळ्यावर लिहून दिलेला आहे आणि सविस्तरपणे मी तुम्हाला पूर्ण सिलेबस सांगणार आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की हा पूर्ण सिलेबस सांगितल्यानंतर जी संख्या आहे, संख्यामध्ये लगभग म्हणले तर 10 चॅप्टर आहे. छोटे छोटे ते बेसिक आहे आणि ते बेसिक आपल्याला कंप्लीट करावं लागणार. बेसिक जर आपण कंप्लीट केलं तर आपला पुढचा जो पाया आहे तो एकदम भरभक्कम होईल. ठीक आहे ना. इकडे या, पहिला आहे आपला संख्या. आता संख्यामध्ये बघायला गेलं ना, बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार, नैसर्गिक संख्या, त्याच्यानंतर वास्तव संख्या, विषम संख्या, चौरस संख्या, पंचकोनी संख्या, मूळ संख्या, सहमूळ संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, त्याच्यानंतर संख्याची तुलना, त्यानंतर कसोट्या, स्थानिक किंमत, दर्शनिक किंमत, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये येतात आपले लहान मोठी संख्या. उदाहरणार्थ एवढे टॉपिक एका संख्या टॉपिक मध्ये आहे, चॅप्टर मध्ये आहे. तर विचार करा, हा बेसिक चॅप्टर सगळ्यात महत्वाचा आहे आणि याला घ्यायला मला टाइम लागणार आहे. ठीक आहे. आज आपण कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. चला इकडं मित्रांनो, तुम्हाला समजायला सांगितलं, आपल्या मॅथ मध्ये लगभग म्हणले तर हे 20 चॅप्टर आहे. 20 चॅप्टर आणि 20 चॅप्टरला कंप्लीट करण्यासाठी आपल्याला लगभग म्हणतो तर 3 महिने तर लागणार आहे. ठीक आहे ना. तर 3 महिने तुम्ही असं धरून चाला की 3 महिन्यामध्ये तुमचा पाया भरभक्कम करून देणं ही माझी गॅरंटी. ठीक आहे ना. आता मला कसं प्रोग्रेस करायचं ते मी करणार. ठीक आहे ना. फक्त तुमचं एक काम आहे की कंटिन्यू माझ्यासोबत राहायचं. ठीक आहे ना. या इकडं आता बघा संख्या. मी तुम्हाला आता सांगितलं संख्यामध्ये किती चॅप्टर आहे. आता पुढचा आपण याच्यानंतर 2 नंबरचा चॅप्टर कोणता घेणार आहे, तर घेणार आहे लसावी मसावी. आता तुमचं म्हणणं असेल की लसावी मसावी काय घ्यायचं. मित्रांनो, लसावी मसावी जर घेतलं ना तर याच्यावरती लगभग 2 ते 3 चॅप्टर डिपेंड आहे. मी जेवढे पण इथं विषय चॅप्टर लिहून ठेवलेले आहे ना, यांच्यावर लगभग 1 ते 2 विषय एकमेकावर असे अवलंबून आहे. त्याच्यामुळे मी जे आपले पोलीस भरतीमध्ये आपल्या महत्वाची चॅप्टर आहे ना, तेच चॅप्टर मी इथं लिहून घेतलेले आहे. त्याच्यामधून मी भूमितीचे जे महत्वाचे चॅप्टर आहे तेच मी इथं लिहून घेतलेले आहे. चला पुढे या. पुढे अपूर्णांक. लसावी मसावी झाल्यानंतर आपण लगेच करणार आहे अपूर्णांक. ठीक आहे. आता अपूर्णांक काय आहे ते तुम्हाला अपूर्णांकामध्ये गेल्यावरच समजणार. आता सांगितलं तुझ्या लक्षात बसणार नाही. ठीक आहे ना. तुला सध्या फक्त मी जे मॅथ मध्ये आपण कोणते चॅप्टर घेणार आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगत आहे. हे इकडं आता पुढे बघू. कंचे भागोबेव, रे कंचे भागोबेव. आता बघ, रे म्हणजे रेग, क म्हणजे कंस, चे म्हणजे चाचीचे, त्याच्यानंतर भा म्हणजे भागाकार, गु म्हणजे गुणाकार, बे म्हणजे बेरीज, वो म्हणजे वजाबाकी. लगभग तुला वाटत असेल याच्यामध्ये 10-12 चॅप्टर आहे, तर तसं काही नाही. एक मोठा प्रश्न असतो आणि त्या प्रश्नामध्ये हे सगळ्यांचं ऍड केलेलं असतं. ठीक आहे ना. तर ते आपण रे कंचे भागोबेव या चॅप्टर मध्ये बघूया. तर पुढे सरासरी. आता सरासरी चॅप्टर. सरासरीमध्ये मध्यमान कसं काढायचं, त्यानंतर एक संख्या दिलेली असेल, 4-5 संख्या दिलेली असेल, त्याच्यामध्ये मध्यमान वगैरे हे सगळं सरासरीमध्ये येतं. ठीक आहे ना. पुढे मिश्रण, मिक्सचर अँड एलिगेशन. आता त्याच्यामध्ये बघ, दूध, त्याच्यानंतर किती पाणी टाकायचं, किती पाणी काढलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ऍड केलेलं पाणी, त्याच्यामध्ये प्लाझ्मा किती आहे वगैरे हे सगळं आपल्याला मिश्रण मध्ये बघायला भेटणार आहे. ठीक आहे ना. पुढचा आहे आपला 7 नंबरचा घातांक. आता घातांकामध्ये काय रे, घातांकामध्ये मी तुला काल जे विषय प्रश्न केला त्याच्यामध्ये तू सांगितलं मी 2चा 6वा घात. तर हे घातांक वगैरे काय असतं ते आपण शिकणार आहे घातांकामध्ये. ठीक आहे ना. आता पुढचा आहे आपला 8 नंबरचा वर्ग व वर्गमूळ. आता वर्ग आणि वर्गमूळ हे कसे काढायचे तो आतापर्यंत ज्या कोणाकडून पण शिकत आलेला आहे ना ते सोडून दे मित्रा. कारण एका ग्लासमध्ये, फुल भरलेल्या ग्लासामध्ये मी किती पाणी ओतायचा प्रयत्न केलं तर ते काय होणार, सांडणार. तुम्हाला जेव्हा ग्लास पूर्ण खाली करून देणार आणि मी तेव्हा त्याच्यामध्ये पाणी टाकणार ना, तेव्हा तुझ्या डोक्यात बसणार. त्याच्यामुळे तुझा पहिला जो नॉलेज आहे ना तो साईडला ठेवायचा. ठीक आहे ना. तो आणि माझा एक खट्टा मिक्स नाही करायचा. मिक्स केल्यावर काय होणार, सगळा बट्ट्या बोलणार. ठीक आहे ना. इकडे पुढं आता पुढचं आहे आपला करणी चॅप्टर. आता करणी म्हणजे काय रे, करणी म्हणजे असा चिन्ह असतो. ठीक आहे ना. तर आपण बघूया करणीमध्ये. ती करणी नाही बरं का, लोक करतात एकामेकावरती, ती करणी नाही मित्रा. ठीक आहे ना. ही करणी वेगळी आहे, ही म्हणजे मॅथची करणी आहे. ठीक आहे ना. पुढचा आपला 10 नंबरचा चॅप्टर कोणता रे, तर शेकडेवारी खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. तर शेकडेवारी बघूया आपण. आता बघ, तू एखाद्या माणसाला
पैसे देतो आणि म्हणतो मला याचं 10% दे, 12 दे, मी तुझ्याकडून शेकड्याने पैसे घेणार, ठीक आहे ना, ते शेकडेवारी ती इथं शिकून घे, म्हणजे तुला दुसऱ्याला व्याज द्यायला फायदा पडेल, ठीक आहे ना. चल पुढे. आता पुढे 11 नंबरचा नफा आणि तोटा. नफा आणि तोटा काय? तू बाजारामध्ये गेला, एखादी वस्तू खरेदी केली, त्याला विकलं. आता मला सांग, 500ची वस्तू घेतली आणि ती 600ला विकली, तर तुला माहित तर पाहिजे ना तुला नफा किती झाला किंवा तोटा किती झाला. उदाहरणार्थ मी 500ची वस्तू घेतली आणि 400ला विकली, तुला हे पण माहित नाही की तुला तोटा किती झाला, तर काय फायदा त्याचा, आहे की नाही. मग नफा आणि तोटा शिकून घे, म्हणजे ह्या विषयावरती तुझा व्यवहारिक जीवन पण अवलंबून आहे मित्रा, ठीक आहे ना. गणितला फक्त गणित समजून शिकू नको, फक्त गणित हा विषय फक्त एखाद्या पोलीस भरतीसाठी किंवा MPSC साठी, UPSC साठी, ज्या पण जो आपला राज्य सरकारचे असो, त्यानंतर केंद्र सरकारच्या भरती असो, भरत्यासाठी फक्त मॅथ शिकू नको. तुला मॅथ शिकायचं आहे ना, तर ते व्यवहारिक जीवनासाठी पण शिकून घे, ठीक आहे ना. पुढे 12 नंबरचं काय म्हणता येईल? सरळ व्याज. सरळ व्याज काय असतं, तर ते पण शिकूया. सरळ व्याजमध्ये, सरळ व्याज म्हणजे कसं, उदाहरणार्थ एखादी व्याज दिली, त्याच्यावर वर्ष दिलेलं असतं, त्याच्यानंतर त्याच्यावर दर दिलेला असतो, स्पेशल म्हणजे ते सरळ व्याजमध्ये दिलेलं असतं. उदाहरणार्थ आता पुढे बघूया चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज काय रे? आता बघ, एखाद्या माणसाला तू दिले 1000 रुपये, ठीक आहे, त्या 1000वरती पुढच्या वर्षी लागलं 100 रुपये व्याज, त्यानंतर पुढच्या वर्षी त्या 1100 वरती व्याज लागत असतो, ठीक आहे ना. असं असतं चक्रवाढ व्याज मध्ये. आता त्याच्यामध्ये नंतर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, तू म्हणत असतील की वरती सरळ व्याज दिलेला आहे, त्याच्यानंतर चक्रवाढ व्याज दिलेला आहे, आणि मध्येच काय सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज टाकले आहे ना, ठीक आहे ना. का टाकलं माहितीये का? याच्यामध्ये मिक्स असतात मित्र. ह्याच्यामध्ये ह्या दोन्ही चॅप्टरचा जो बट्ट्या वळलेला आहे का ह्या चॅप्टरमध्ये, आणि आपल्याला प्रश्न सुद्धा ह्या चॅप्टरमधून पडतात. शक्य तर म्हणतो तुला बरं का, 100% प्रश्न तुला इथून पडणार, आणि तो प्रश्न तू चुकवला, तुझी रँकिंग गेली, कारण हा रँकिंगचा प्रश्न होतो, ठीक आहे ना. म्हणून सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याला एकदम मन लावून शिकून घ्यायचं, ठीक आहे ना. ते मी तुला क्लिअर करून देणार, त्याचं काही टेन्शन घेऊ नको तू. आता पुढचा आहे आता रेल्वे. आता रेल्वे तू म्हणत असतील की हे तर रिझनिंगचा विषय आहे आणि इथं कशाला घेऊ, पण मी तुला सांगतो, रिझनिंग मी जेव्हा घेणार तेव्हा ते पुढे बघू आपण रिझनिंग घ्यायचं की नाही घ्यायचं, पण मी घेणार, ठीक आहे ना. तू टेन्शन घेऊ नको, फक्त तुझं एक काम आहे, तू मला सपोर्ट कर, ठीक आहे ना. तू जेवढ्या सबस्क्रायबर माझे वाढवशील, लवकरात लवकर मला लाईव्ह यायचं आहे. जोपर्यंत मी लाईव्ह येऊ शकत नाही तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही, कारण तू जेव्हा माझ्या समोर असणार तेव्हा आपण मस्त बोलूया, म्हणजे तुझा प्रश्न मला समजणार, माझा प्रश्न तुला समजणार. माझं काही चुकलं तर तू मला लगेच सांगशील, ठीक आहे ना. आता मी काय बोलतोय, काय चुकलंय तुला पण समजणार, फक्त मी व्हिडिओ अपलोड करणार, तू बघणार, आणि काय चुकलं ते नंतर फक्त मला कॉमेंटमध्ये सांगणार, मग मी ते तुला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार. तेवढं तुझं टाइम वेस्ट जाणार, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे काय करायचं, तू लवकरात लवकर आपले सबस्क्रायबर वाढवण्याचं काम करायचं. आता पुढे काय आहे रे? सूट अँड कमिशन. आता सूट अँड कमिशन काय आहे बघ, डिस्काउंट असतं. डिस्काउंट तू दिवाळीला कपडे खरेदी केले असेल ना, कपडे खरेदी केल्यावर तू एखाद्या दुकानामध्ये गेला, दुकानदारानं तुला सांगितलं की हा माझा शर्ट तुला मी देणार 1500 रुपयामध्ये. मग तू काय म्हणला असेल, सर एक काम करा ना, मला याच्यावर 10-15% डिस्काउंट द्या ना. मग त्यानं तुला 10-15% डिस्काउंट दिलं असेल. असं करून तू 10-50 रुपये कमी करत तू आला असेल 1200 रुपयामध्ये. पण लक्षात ठेव, त्या कपड्याची किंमत 1200 रुपयेच होती, त्यानं पहिले त्या कपड्यावरती रेट वाढवून ठेवलेला होता, ठीक आहे ना. तू फसला मित्रा, तो नाही फसला. हे शिकणार आहे आपण सूट अँड कमिशन मध्ये. आता पुढं सूट अँड कमिशन हे फक्त ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे. आता पुढे येतो आपला महत्वाचा चॅप्टर म्हणजे भूमिती. आता भूमिती म्हटल्यावर तुझं डोक्याचा तुला वाटत असेल की हा विषय सोडून द्या, आम्हाला शिकायचंच नाही, पण तू आतापर्यंत कोणत्याही शिक्षकाकडून शिकला असेल ते सोडून दे. मी तुला एकदम बेस्ट पद्धतीने भूमिती शिकवणार आहे, आणि ती भूमिती तुला तुझ्या डोक्यात बसणार हे मला माहित आहे, कारण आपली शिकवण्याची पद्धत वेगळीच आहे, ठीक आहे. इकडे पुढे आता त्रिकोणाचे प्रकार. आता आपण त्रिकोण आणि त्रिकोणाचे प्रकार भूमितीमध्ये बघणार आहेत. त्याच्यानंतर आपला पुढचा चौकोन बघणार आहे आपण याच्यामध्येच. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे आपला 3 नंबरचा पायथागोरसचा सिद्धांत. हे तुला जेव्हा बीजगणितचा आपला याच्या रिझनिंग मध्ये लेफ्ट राईट जो प्रश्न असतो का, पूर्वेला जा त्यानंतर पश्चिमेला जा, हे आपण इथं बघणार आहे पायथागोरसच्या सिद्धांतामध्ये. आता पुढे बघूया वर्तुळ बघणार आहे भूमितीमध्ये. वर्तुळ पण तुला बेस्ट सांगणार, फक्त एकच तक्ता तुला लिहून देणार, त्याच्यावर तुझा पूर्ण जो हा वर्तुळ आहे तो तुझा वर्तुळ क्लिअर होऊन जाणार. कसंही प्रश्न पडू दे मित्रा, लगेच सोडवणार तू. त्याच्यानंतर बघणार आहे आपण समांतर रेषा. आता समांतर रेषा काय आहे ते तुला मी त्या भूमितीच्या चॅप्टर मध्ये सांगणार, ठीक आहे ना. आता जर मी तुला हे क्लिअर करत गेलो ना तर तुझ्या लक्षात काही बसणार नाही, कारण माझं कसं आहे, मी जेव्हा प्रश्न लिहत असतो का त्या प्रश्नासोबतच तुला समजून सांगत असतो, आणि समजून सांगितल्यावर तुझ्या लक्षात बसतं, ठीक आहे ना.
हे लक्षात घे. मग मी कुठं कुठं शब्दामध्ये अडकतोय, कारण माझं नवीन नवीन मी व्हिडिओ बनवतोय ना, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होत आहे. पण आता आपण जेव्हा जसे जसे पुढे प्रोग्रेस करत जाऊ ना, तसं तसं चेंज होत जाणार. तुला पहिल्या व्हिडिओमध्ये, त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये, आणि आज हा तिसऱ्या व्हिडिओमध्ये तुला फरक दिसत असेल, ठीक आहे ना. त्याच्यामुळं आता एवढं झाल्यावरती आपण आज संख्या चॅप्टर मधले काही थोडे महत्वाची जी छोटी छोटी चॅप्टर आहे ती आपण घेऊया, ठीक आहे ना. तुला समजून सांगतो मी. तुला छोटासा चॅप्टर घेऊया संख्या या चॅप्टर मधला. संख्यामध्ये पहिला नैसर्गिक संख्या बघूया आपण. का बघूया? नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्या ही नैसर्गिक संख्या आपण डिनोटेट करतो एन या अक्षरानं. एन या अक्षरानं आपण हे दाखवत असतो, ठीक आहे ना. नैसर्गिक संख्या आपण दाखवतो एन या अक्षरानं, ठीक आहे. आता नैसर्गिक संख्या कोणत्या रे? इकडे बघ. नैसर्गिक संख्या 1 2 3 डॉट 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 अनंत. किती आहे? अनंत. याचा अंत होत नाही, एवढ्या संख्या आहे नैसर्गिक संख्या. मग याच्यात तुला प्रश्न कसा येणार? सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या असा प्रश्न येणार का? सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. तर तुला प्रश्न कसा येणार? सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या कोणती? तर सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या कोणती भाऊ? एक ही सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या आहे. एकला सर्वात लहान नैसर्गिक संख्या सांगायचं, ठीक आहे. आता बघ, नैसर्गिक संख्यांची बेरीज नैसर्गिक संख्या किती? आता बघ, उदाहरणार्थ मी तुला म्हणलं 5 + 7 बरोबर किती झाले रे? 12. 12 ही काय आहे रे? नैसर्गिक संख्या. काय आहे? नैसर्गिक संख्या. कशावरून नैसर्गिक संख्या? तुला मी इथं सांगितलेलं आहे की नैसर्गिक संख्या 1 2 3 डॉट 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 अनंत पासून अनंतपर्यंत आहेत, ठीक आहे ना. मग त्याच्यामध्ये अनंत मध्ये 12 येतं का रे? येतं. मग ही नैसर्गिक संख्या आहे, ठीक आहे ना. नैसर्गिक संख्याचा गुणाकार सुद्धा नैसर्गिक संख्या असतो. आता ते कसं? बघ इकडं. 5 × 6 किती झाले? 5 × 30. उलट लिहून टाकलंय मी, हे असं आहे 6 × 5. कसे लिहिले तरी गुणाकार तेच येणार, ठीक आहे ना. 30, ठीक आहे ना. सॉरी. बघ आता नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्यामध्ये शून्य येतो का रे? नैसर्गिक संख्यामध्ये शून्य येतो का? तर नैसर्गिक संख्यामध्ये शून्य येत नाही. नैसर्गिक संख्यामध्ये शून्य येत नाही. तर काय येत नाही शून्य? मला सांग. व्यवहारामध्ये जर समजा तुला कोणाला काही वस्तू द्यायची असेल तर तू काय म्हणणार? मी तुला 1 वस्तू देतो, मी तुला 2 वस्तू देतो, मी तुला 3 वस्तू देतो. आणि तू असं म्हणणार का मी तुला 0 वस्तू देतो? याचा काही फायदा आहे का झिरोचा? झिरोचा नैसर्गिक संख्यामध्ये फायदा नाही भावा, ठीक आहे ना. तर त्याचा फायदा कुठे? ते पुढे बघूया, ठीक आहे ना. इथं सगळं इथंच पूर्ण जर मी एक मिक्स करून तुला दिलं तर सगळं कसं ते एक खट्टा सगळं मिक्स करून तुला पियायला दिल्यावरती तुझा हातमा खराब व्हायचा, ठीक आहे ना. त्याच्यामुळे तू टेन्शन घेऊ नको. आपण ते हळूहळू पुढे बघूया, ठीक आहे ना. आता बघ, मी तुला सगळं क्लिअर झाला का नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात म्हणून, ठीक आहे ना. बघ, व्हिडिओमध्ये जर तुला वाटत असेल की घाई होते तर व्हिडिओला एकदम स्लो करून बघ. मला तर वाटत नाही की व्हिडिओमध्ये घाई होते म्हणून. तर तुला वाटत असेल तर घाई होते तर व्हिडिओला पॉज कर आणि बघ, ठीक आहे ना. आता पुढे बघूया आपण संख्या या चॅप्टर मध्येच पूर्ण संख्या. आता बघूया पूर्ण संख्या. आता पूर्ण संख्या हे आपण दाखवतो W या अक्षरानं. W या अक्षरानं आपण हे दाखवत असतो. पूर्ण संख्याला म्हणतात होल नंबर्स, ठीक आहे ना. आता बघ, पूर्ण संख्यामध्ये कुठं काय रे? आता पूर्ण संख्या बघ, पूर्ण संख्या स्टार्ट होते 0 पासून. 0 1 2 3 डॉट 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 इन्फिनिटी. म्हणजे याचा सुद्धा अंत नाही. पूर्ण संख्या सुद्धा अंत नाही. पूर्ण संख्या सुद्धा अनंत आहेत, ठीक आहे ना. आता बघ, तुझं म्हणणं असेल की याच्यामध्ये पूर्ण संख्यामध्ये 0 घ्यायचा काय फायदा झाला? मला सांग. कोणती पण संख्या कुठं तोडत होती रे? मला सांग. मी 1 पासून 9 पर्यंत लिहू शकत होतो. त्यानंतर मी 9 पासून 99 पर्यंत लिहू शकत होतो. त्यानंतर मी 999 लिहू शकत होतो. मी ही संख्या याच्या पुढची संख्या पूर्ण करू शकत होतो का रे? नाही करू शकत होतो ना. मग त्याच्यामुळेच आपल्याला ही पूर्ण संख्या आली. त्या पूर्ण संख्येचा फायदा, शून्याचा फायदा आपल्याला इथं झाला. शून्याचा शोध कोण लावला रे? आर्यभट्टाने. आणि ते कोणी लावला? आपल्या भारताने. भारत खूप ग्रेट आहे, ठीक आहे ना. तुला माहित आहे भारत किती ग्रेट आहे आपला. जर
त्यानं या संख्याला पूर्ण केलं, या संख्याला पूर्ण केलं भाऊ, तर त्यानं आपल्याला आपल्या भारताला सुद्धा पूर्ण केलं आहे. ठीक आहे ना. आपला भारत देश सगळ्यात बेस्ट आहे. ठीक आहे ना. आता बघ याच्यामध्ये तुला आता जसं नैसर्गिक संख्यामध्ये लहान नैसर्गिक संख्या कोणती, तर याच्यामध्ये पूर्ण संख्या कोणती, पूर्ण संख्या कोणती तुला विचारतील. सगळ्यात लहान पूर्ण संख्या कोणती, तर कोणती तर सगळ्यात लहान पूर्ण संख्या, तर ती आहे 0. तुला प्रश्न कसे विचारतील पेपरामध्ये मी ते तुला सांगत आहे. तुला प्रश्न कसा येणार, आता प्रश्न नाही येणार तुला की एकूण पूर्ण संख्या किती आहे, तू सांगत बसशील का 2 आहे 3 आहे ऑप्शन मध्ये, तसं देणार आहे का तुला, सगळंच ऑप्शन देणार आहे का तुला, तसं काही देणार नाही. तुला प्रश्न एकच विचारणार आहे ते की सगळ्यात लहान पूर्ण संख्या कोणती, तर सगळ्यात लहान पूर्ण संख्या आहे मित्रा 0. कोणती आहे रे, 0. ठीक आहे ना. हे झालं आपलं पूर्ण संख्या. पूर्ण संख्या कशाला म्हणतात समजला का तुला. चला इकडे आता बघूया आपण पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या, पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या बघूया आपण. पूर्णांक संख्या, आता पूर्णांक संख्यामध्ये काय, पूर्णांक संख्यामध्ये ऋण, धन व शून्य यांच्यापासून जी संख्या बनते त्याला म्हणतात पूर्णांक संख्या. तुझ्या लक्षात बसलं नसेल मी काय बोललो ते, इकडे तुला लिहून देतो मी. 0, 1, 2, 3, त्याच्यानंतर -1, -2, त्यानंतर -3, याला म्हणतात पूर्णांक संख्या. ही लेफ्ट साईडला कमी कमी होत जाणार आणि त्याच्यानंतर राईट साईडला वाढत वाढत जाणार. ठीक आहे, लक्षात घे. आता मला सांग पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या यामध्ये तुला प्रश्न कसा येणार रे, तर तुला प्रश्न येणार सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती. तुला सर्वात प्रश्न काय येणार, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती. आता ऋण पूर्णांक संख्या कोणती, मग तुला ऑप्शन मध्ये लगेच प्रश्न येणार. 1 नंबरला ऑप्शन येणार तुला -4, लगेच 2 नंबरला तुला ऑप्शन येणार -3, लगेच 3 नंबरला तुला ऑप्शन येणार -1, 4 नंबरला तुला ऑप्शन येणार -2. तू काय करणार भाऊ या ऑप्शन मधून, तुम्हाला मी तुला तू किती जर तुक्के मारायचे काम केले तर तू एक काम करणार, एक तर 1ला तुक्का मारणार, एक तर 4ला तुक्का मारणार, एक तर 2ला तुक्का मारणार. तू 3ला तुक्का मारणारच नाही, 3ला सोडून देणार आणि त्याचं उत्तर 3च असणार. कसं काय, इकडे लक्षात घे. 0 पासून स्टार्ट होते ना भाऊ, 0 पासून स्टार्ट झाल्यानंतर सगळ्यात मोठी काय येते पहिले -1, त्याच्यापेक्षा लहान -2. आता तू म्हणत असेल की -2 -1 पेक्षा मोठी आहे, पण तसं नाही. पूर्णांकामध्ये 0 पासून स्टार्ट होत आहे, 0 पासून स्टार्ट झाल्यावरती इथं 1 होतोय ना, इथं -1 होतोय, इकडं मोठी, इकडं लहान, इकडं लहान. तर तुला सांग हे धनपूर्णांक आहे आणि ऋण पूर्णांक आहे, तर तुला याच्यामध्ये प्रश्न काय पडणार, याच्यामध्ये तुला प्रश्न काय अजून धनपूर्णांकामध्ये तुला प्रश्न काय विचारतील, तर सर्वात लहान धनपूर्णांक संख्या कोणती. तुला काय प्रश्न विचारणार, सर्वात लहान धनपूर्णांक संख्या कोणती, तर सर्वात लहान धनपूर्णांक संख्या आहे भाऊ 1. तर ती कशी, इकडे लक्षात घे. 0 पासून स्टार्ट होते, 0 पासून स्टार्ट होत झाल्यानंतर 1, 2, 3 इथं इन्फिनिटी आहे. नंतर इकडे सांगता येत नाही की धनपूर्णांक संख्या किती आहे सांगता येत नाही. त्यानंतर ऋण पूर्णांक संख्या यांचा सुद्धा सगळ्यात लहान ऋण पूर्णांक संख्या सांगता येत नाही, कारण ह्याचा सुद्धा अंत होत नाही. हे अनंत आहे, हे अनंत आहे. त्यानंतर शून्य हा ऋणही नसतो आणि धनही नसतो. कसं रे, ऋणही नसतो धनही नसतो, हे असतं न्यूट्रल. तू फेज मध्ये बघितलं असेल, न्यूट्रल प्लस आणि मायनस त्याच्यामध्ये दिलेलं असतं, मध्ये असतं न्यूट्रल म्हणजे बंद. ठीक आहे ना. तर हा न्यूट्रलचा काम करत असतो. शून्य हा धनही नाही आणि ऋणही नाही. तुला प्रश्न असाही पडणार की पूर्णांक संख्यामध्ये अशी कोणती संख्या आहे जी धनपूर्णांकही नाही आणि ऋण पूर्णांकही नाही, तर ती कोणती भाऊ, तर ती 0 ही धनपूर्णांकही नाही आणि ऋण पूर्णांकही नाही. ठीक आहे ना. झाला का क्लिअर. त्याच्यामध्ये काही अजून प्रॉब्लेम, हे लक्षात घे. पूर्णांक संख्या कोणत्या अक्षराने दाखवतात, तर ती दाखवतात भाऊ आय अक्षराने, हे लक्षात घे. ठीक आहे ना. आय अक्षराने पूर्णांक संख्या ही दाखवत असते. झाली का तुझी पूर्णांक संख्या क्लिअर. पूर्णांक संख्यामध्ये काही डाऊट असेल तर मला तू सांग, आपण कमेंट मध्ये आपण त्याच्यावर अजून तुझ्या वाटलं की हा व्हिडिओ प्रॉपर नाहीये तर आपण दुसरा व्हिडिओ बनवूया. पण मला वाटतंय की प्रॉपर व्हिडिओ बनला आहे म्हणून. ठीक आहे ना. तर पुढे जाऊया. आता पुढे गेल्यानंतर आता बघूया आपण समसंख्या. आता आपण पुढे आहे आता समसंख्या. तर समसंख्या कशाला म्हणतात बघूया आता आपण.
समसंख्या. आता समसंख्या म्हणजे काय तुला माहितीये का? सम आणि विषम मी तुला का सांगितलेलं, बरोबर ना? सम आणि विषम तुला मी का सांगितलं, तर ते तरी तुला इथे लिहून देतो मी की समपूर्णांक संख्या कशाला म्हणतात. तर समपूर्णांक संख्या दाखवण्यासाठी आपण तुला सांगतो मी, सम 0, 2, 4, 6 आणि 8 या आहे समपूर्णांक संख्या. यांना म्हणतो आपण समपूर्णांक संख्या. आता समपूर्णांक संख्याचा फायदा काय बघा, तर बघ ओळखायचं का समपूर्णांक संख्या, हे लक्षात घे. कितीही मोठी समपूर्णांक संख्या आली किंवा तुला विचारलं की तुला ऑप्शन मध्ये दिलेले असले 4 ऑप्शन आणि तुला विचारलं की सगळ्यात मोठं या ऑप्शन मधून समसंख्या कोणती ती ओळखा, हा तुला ऑप्शन आला, तर तू काय करणार, तुझं लगेच तिथं बट्ट्या वळणार. तर तुझा हा व्हिडिओ जर बघितलेला नसेल तर तुझा लगेच बट्ट्या वळणार. पण मला माहिती आहे तुला या व्हिडिओ बघितल्यानंतर तुला कुठंच प्रॉब्लेम येणार नाही. तर काय करायचं रे, ती कोणतीही संख्या असो, XYZ. उदाहरण आता मी एक संख्या इथं तुला एक संख्या लिहून दाखवतो मी, 306. तर काय बघायचं भावा, तर बघायचं एकक स्थानी ज्या संख्येच्या एकक स्थानी हे अंक येतात 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो. त्या संख्येला आपण काय म्हणतो, समसंख्या. झाला का क्लिअर तुझं? आता बघूया समसंख्याचे काही गुणधर्म आहेत. ते गुणधर्म आपण इकडेच बघितल्यानंतर तुला लगेच समसंख्या हा चॅप्टर क्लिअर होऊन जाणार. आता बघ गुणधर्म बघूया. समसंख्याचा गुणधर्म एक काय म्हणतो रे बघ, सर्व समसंख्या जेवढ्या पण समसंख्या आहेत, सर्व समसंख्यांना 2 ने भाग जातो. जेवढ्या पण समसंख्या आहेत त्याला 2 ने भाग जातो. उदाहरणार्थ कितीही मोठी संख्या असू दे, आता तर समजा प्रश्नामध्ये विचारलं की XYZ ही संख्या आहे आणि ह्या संख्येला 2 ने भाग द्यायचा असेल, तर तुला माहित पाहिजे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतात ती संख्या कोणती, ती समसंख्या असते आणि समसंख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. किती झाला का तुझा? आता बघ समसंख्यामध्ये जे पण क्रमांक समसंख्या असतात त्याच्यामध्ये 2चा फरक असतो. आता बघ ते कसं तू सांगतो मी आता इथं. 2 त्यानंतर काय येणार भाऊ, 4 त्यानंतर काय येणार, 6 त्यानंतर काय येणार, 8 त्याच्यानंतर काय येणार, 10 त्याच्यानंतर काय येणार, 12. बघ सगळ्यामध्ये 2-2चा फरक आहे का रे? आहे का 2-2चा फरक? बघ हे क्लिअर करून घे तुला. आता तुझं म्हणणं असेल हे प्रश्न तर आम्हाला विचारत नाही, ठीक आहे, हे प्रश्न तुला विचारत नाही, पण कसं आहे राहू दे, नॉलेज कुठं वाया जात नसतो, ठीक आहे ना. त्यामुळे सगळं शिकून घे. मी तुला हे सांगणारच नव्हतो कारण तुला सगळं माहित असेल, पण आपण बेसिक पासून व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे त्याच्यामुळे तुला सगळं सांगणं महत्वाचं आहे मित्र. अजून तू म्हणशील की हे राहिलं ते राहिलं, ठीक आहे ना, त्याच्यामुळे तुझं पूर्ण क्लिअर मी करून देणार आहे, ते काहीही राहू, ठीक आहे ना. आता बघ जेवढ्या पण समसंख्या असतील त्यांची तू दुप्पट केली ना तर ते सुद्धा समसंख्या येतात. उदाहरणार्थ बघ आता 2च्या दुप्पट 4, त्यानंतर 4च्या दुप्पट 8, त्यानंतर 8च्या दुप्पट 16. जेवढ्या पण समसंख्या असतील त्यांची दुप्पट केली तरी समसंख्या भेटते. त्यानंतर समसंख्यामध्ये जर तू मायनस केली ना तर तुला भेटणार विषम संख्या. आता बघ उदाहरणार्थ मी तुला सांगितलं 4 ही समसंख्या आहे, त्याच्यामधून मी 1 मायनस केली, काय भेटली मला, विषम संख्या. त्यानंतर आता समसंख्यामध्ये प्लस केल्यावर सुद्धा आपल्याला विषम संख्या भेटत असते. ती बघ कशी. आता बघ 4 आहे ना, त्याच्यामध्ये मी 1 प्लस केला, काय भेटली मला, 5 ही विषम संख्या आहे. समजला का तुला? चल झाला का किती समसंख्यामध्ये सांगण्यासारखं काहीच नाही. तर तुला विचारणार काय ते तुला मी क्लिअर करून दिलं की तुला प्रश्न विचारणार कसं. तर तुला विचारणार फक्त तुला ऑप्शनमध्ये 4 ऑप्शन मध्ये प्रश्न दिलेले असतील आणि तुला प्रश्न विचारणार की ऑप्शन मधून समसंख्या कोणती ओळखा. तर तुला ओळखता आलं पाहिजे बघा. चालेल, ठीक आहे. झाला का क्लिअर तुझा? आता चला पुढे जाऊया आपण. चला इकडे या. आता बघूया आपण विषम संख्या. आता बघ विषम संख्या कोणती, तर तुला लिहून देतो इकडे बघ. 1, 3, 5, 7 हे काय आहेत, विषम संख्या आहेत. आणि 9 हे काय आहेत,
विषम संख्या आहेत. हे काय आहेत सगळ्या, यांना म्हणतो आपण विषम संख्या. ठीक आहे, एकूण 5 विषम संख्या आहेत आपल्या. आता बघ, विषम संख्यांचा फायदा कसा, तुला प्रश्न कसा येणार विषम संख्यामध्ये लक्षात घे. तुला प्रश्न येणार, एक ऑप्शन मध्ये 4 ऑप्शन दिलेले असतील आणि 3 ऑप्शन समसंख्या असतील आणि एक असणार विषम संख्या. तुला विचारणार की ऑप्शन मधून विषम संख्या कोणती, तर तुला ओळखता आली पाहिजे. ज्या संख्येच्या एकक स्थानी, कोणती पण संख्या असो, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक येतात, त्या संख्येला आपण म्हणतो विषम संख्या. हे लक्षात ठेवायचं. आता विषम संख्याचा सिद्धांत, विषम संख्या कोणती पण विषम संख्या, आता बघ एखादी कोणती पण विषम संख्या असो, उदाहरणार्थ 9, कोणत्याही विषम संख्येमध्ये जेव्हा मी एक मिळवणार तेव्हा मला भेटणार समसंख्या, अलीकडे 10. आणि कोणत्याही विषम संख्येतून जेव्हा मी मायनस करतो, 1 मायनस केलं तर मला भेटणार समसंख्या. आता बघ 9 - 1 काय भेटलं रे, समसंख्या भेटली का. ही गुणधर्म लक्षात ठेव, फक्त गुणधर्म लक्षात ठेव. आता याच्यावर काय हे प्रश्न काय तुला विचारणार पण नाही की प्लस करायचं मायनस करायचं, ठीक आहे ना. तर बघ तुला याच्यामध्ये प्रश्न विचारणार की सगळ्यात लहान विषम संख्या कोणती. तुला काय प्रश्न विचारणार त्यामध्ये, सगळ्यात लहान विषम संख्या कोणती, सगळ्यात लहान विषम संख्या कोणती भाऊ, 1. हे लक्षात ठेव. असे इतके सोपे प्रश्न तर विचारत नाही, पण असू दे, तुझ्या लक्षात राहिलं तर काही वाया जाणार नाही, ठीक आहे ना. आता बघ, कोणत्याही विषम संख्येची बेरीज, कोणत्याही विषम संख्येची बेरीज काय असते, तर सम असते. आता बघ उदाहरणार्थ आपण याच्यातून एक संख्या निवडतो 5 आणि 3 यांची मी बेरीज केली तर काय झालं भाऊ, 8. बरोबर. आता कोणत्याही विषम संख्येची वजाबाकी, कोणत्याही विषम संख्येची वजाबाकी सुद्धा असते, वजाबाकी सुद्धा समसंख्या असते. आता बघ याच्यातून बघतो मी तुला, 5 मधून 3 मायनस कर, काय आले 2, काय आले 2, हे आले सम. म्हणजे समसंख्येच्या उलटच विषम संख्या आहे. पण समसंख्या आणि विषम संख्या कोणत्या मी तुला क्लिअर करून दिल्या. समसंख्या कोणत्या इथं लिहून देतो तुला मी. समसंख्या 2, इकडे बघ इकडे लिहितो 2, त्यानंतर 4, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 8 आणि 0. स्टार्ट 0 पासून होते, ठीक आहे ना. याला म्हणतो आपण समसंख्या आणि याला म्हणतो आपण विषम संख्या. झालं का तुला क्लिअर. आता याच्यानंतर चला आता इकडे आपण बघूया मूळ संख्या. आता मूळ संख्या म्हणतात कशाला, चला मूळ संख्या 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या आहेत 25. तर आपल्याला मूळ संख्येवरती कोणता प्रश्न विचारतात ते सुद्धा आपण खाली लिहिलेले आहे की आपल्याला पोलीस भरतीमध्ये कोणता प्रश्न मूळ संख्यावरती विचारला जातो, ठीक आहे ना. आता बघूया आपण एकूण मूळ संख्या किती आणि कोणत्या, ठीक आहे ना. मी तुम्हाला इथंच लिहून दिलेले आहे मूळ संख्या किती आहे. एकूण मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत 25 आहे. मूळ संख्या अनंत आहे, मूळ संख्यांचा सुद्धा अंत नाहीये, ठीक आहे ना. मूळ संख्या पुढे जसं आपण पुढे जाणार 100च्या नंतर तेव्हा वाढत चालणार त्या मूळ संख्या. मग तुला वाटत असेल तुम्ही आम्हाला फक्त इथं 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या लिहून दिलेली आहे आणि पुढे मूळ संख्या लिहून दिलेली नाही, तर आम्ही ओळखायचं कसं, तर तुम्हाला इथं समजणार ते ओळखायचं कसं, ठीक आहे ना. पुढे चल, ज्या संख्येस त्या संख्येने व एकानेच भाग जातो त्यास मूळ संख्याशी म्हणतात. म्हणजे मूळ संख्याची व्याख्या. आता मूळ तुला याच्यातून काही समज नसेल मी तुला इथं लगेच उदाहरणामधून क्लिअर करून देतो. इकडे आता इथं बघ, इथं लिहू आपण उदाहरण बघ, ज्या संख्येस त्या संख्येने भाग जातो. उदाहरणार्थ बघ, आता मी घेतलं इथं 2 घेतो, ठीक आहे ना. आता 2चे फॅक्टर पाड बरं. 2चे फॅक्टर किती पडतात मला सांग. 2चा फॅक्टर पडणार 2 आले का 2. त्यानंतर 2चा फॅक्टर कसा पडू शकतो अजून बघ. 2ला अजून कोणत्या संख्येने भाग जाणार, सॉरी गुणल्यावर त्याचा गुणाकार 2 येणार, होऊ शकते का बघ. 2ला फक्त त्याच संख्येने गुणल्यावर त्याचा फॅक्टर एकच फॅक्टर पडतो. ज्या संख्येचे एक व्यतिरिक्त फॅक्टर पडतात, एक व्यतिरिक्त म्हणजे 2, 3, 4, 5, त्याला मूळ संख्या म्हणत नाही, ठीक आहे ना. मूळ संख्या कोण, त्याचा फक्त एकच फॅक्टर पडणार, ठीक आहे ना. त्याचा एक फॅक्टर असतो टिप्पी आणि त्याला फक्त त्याचं एक उदाहरण, त्याला त्या संख्येने भाग जात असते. उदाहरणार्थ म्हणण्याचं का झालं बघ, मला 2 या संख्येला जर भाग द्यायचा असेल तर मी कोणत्या संख्येने भाग देऊ शकतो रे, 1 न, हा फर्स्ट. त्यानंतर मला 2 या संख्येला भाग द्यायचा असेल तर कोणत्या संख्येने भाग देऊ शकतो रे, 2 या संख्येला. झालं का, किती फॅक्टर पडले, 2 फॅक्टर, ठीक आहे ना. असेच म्हणजे तुला ही व्याख्या समजली असेल की ज्या संख्येस त्या संख्येने आणि एकाने, त्या संख्येने आणि एकाने म्हणजे याच्यातली कोणती संख्या घेतली ती एक संख्या आणि 1 या संख्येने भाग जातो, त्या संख्येस आपण मूळ संख्या म्हणतो. नंतर अजून त्या संख्येचे फॅक्टर, जी मूळ संख्या असते त्याची फॅक्टर फक्त एकच फॅक्टर पडतो,
त्याच्यात त्याची फॅक्टर पडत नाही. उदाहरणार्थ तुला सांगतो मी आता, हे बघ हे घेतलं, आता मी घेतो दुसरी एकाची संख्या, उदाहरणार्थ मी घेतलं 4. आता 4चे फॅक्टर कसे पडणार? मला जर 4 आणायचे असेल तर मी कसं आणू शकतो? 4 1 4. त्याच्यानंतर अजून कसं आणू शकतो मला सांग? 2 गुणिला 2 किती झाले? 4. मग 2 फॅक्टर पडले का? पण मूळ संख्यांचे तसे फॅक्टर पडत नाही. मूळ संख्यांचा फक्त एकच फॅक्टर पडत होता. ठीक आहे ना? समजलं का तुला? चला आता पुढे जाऊया आपण थोडं. आता आपण पुढे गेल्यानंतर बघूया आपण आता पुढं सर्वात लहान मूळ संख्या. सर्वात लहान मूळ संख्या कोणती? तुला जेवढ्या मी मूळ संख्या लिहून दिलेल्या आहेत त्यात सर्वात लहान मूळ संख्या कोणती? सर्वात लहान मूळ संख्या असते 2. कोणती सर्वात लहान मूळ संख्या रे? 2. त्याच्यानंतर आता आपण थोडं पुढे जाऊया. तुला इथं क्लिअर करून देतो मी. म्हणजे बघ, सगळ्यात लहान मूळ संख्या सांगता येते पण सगळ्यात मोठी मूळ संख्या सांगता येत नाही. तुला पहिले सांगितलं की सगळ्यात मोठी मूळ संख्या सांगता येत नाही. कारण का? कारण त्यांचा अंत नाहीये, ते अनंत आहेत. मूळ संख्या जसं आपण पुढे पुढे जाणार ते वाढत जाणार. त्याच्यामुळे मी इथं डॉट डॉट लिहून दिलेलं आहे तुला. मग हे बघ, आता याच्यामध्ये तुला प्रश्न कसं विचारणार? तुला प्रश्न येणार की एकमेव मूळ संख्या आहेत पण एकमेव सममूळ संख्या कोणती? तर सममूळ संख्या ही 2 आहे. ठीक आहे ना? हे क्लिअर. आता बघ, आपण इथं लिहून घेऊ 1 ते 10 याच्यामध्ये एकूण मूळ संख्या किती? तर एकूण मूळ संख्या आहेत 4. त्यानंतर 10 ते 20 याच्यामध्ये एकूण मूळ संख्या किती? तर 4. बघ, 2 3 5 7 1 ते 10 मध्ये एवढ्या मूळ संख्या आहेत. त्याच्यानंतर 10 ते 20 मध्ये 11 13 17 आणि 19 एकूण 4 मूळ संख्या आहेत. त्याच्यानंतर बघ 20 ते 30 मध्ये 20 ते 30 मध्ये एकूण मूळ संख्या किती? तर 2 मूळ संख्या आहेत. कोणकोणत्या रे? 23 आणि 29. त्याच्यानंतर पुढे चल 30 ते 40 मध्ये एकूण मूळ संख्या किती? तर 2. कोणकोणत्या? 31 आणि 37. त्यानंतर 40 ते 50 मध्ये एकूण मूळ संख्या किती? तर एकूण मूळ संख्या आहे 3. कोणकोणत्या रे? 41, त्यानंतर 43 आणि 47. आता इथं बघूया 50 ते 60 मध्ये 50 ते 60 मध्ये एकूण दोन मूळ संख्या आहेत. त्या कोणत्या? 53 आणि 59. त्याच्यानंतर बघ 60 ते 70 मध्ये आता बघ 61 आणि 67 एकूण दोन मूळ संख्या आहेत. त्याच्यानंतर बघ पुढं 70 ते 80 याच्यामध्ये किती मूळ संख्या आहेत? एकूण 3 मूळ संख्या आहेत. त्या कोणत्या रे? 71 73 आणि 79. आता पुढे बघ 80 ते 90 मध्ये 80 ते 90 मध्ये किती मूळ संख्या आहेत? तर याच्यामध्ये आहेत 2 मूळ संख्या 83 आणि 89. आता पुढे चला, आता बघूया आपण 90 ते 100 मध्ये एकच मूळ संख्या आहे, ती म्हणजे 97. ठीक आहे ना? एवढं लक्षात ठेवा आणि मूळ संख्या पाठ करून घे. कारण आपल्याला मूळ संख्यावरती प्रश्न विचारतात. मूळ संख्यांची बेरीज किती? किंवा आपल्याला विचारतात की 1 ते 50 मध्ये एकूण मूळ संख्या किती? 1 ते 50 मध्ये जेवढ्या मूळ संख्या आहेत त्यांचा सरासरी किती? असा आपल्याला प्रश्न येतो. ठीक आहे ना? तर त्याच्यामुळे तू काय कर, हे जेवढ्या मूळ संख्या आहेत ते पाठच करून घ्या. पाठ कसं होणार? ते एक वेळेस वाचून काढायचं आणि लिहून काढायचं. वाचून लिहून काढल्यानंतर तुला लगेच क्लिअर होणार. आणि मी तुला सोपं जाण्यासाठी मी तुला इथं ऑलरेडी लिहून दिलेलं आहे की तुला कसे पाठ करायचे. 1 ते 10 मध्ये एकूण मूळ संख्या किती? 4. त्या कोणत्या? तर बघायचे. त्यानंतर 10 ते 20 मध्ये किती? असं बघत गेल्यानंतर तुला याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे ना? आता इकडे तुला प्रश्न कसा विचारला होतो ते पण तुला सांगितलं मी. सर्वात लहान मूळ संख्या सांगितल्यावर कोणती रे? 2. त्याच्यानंतर एकमेव सममूळ संख्या कोणती आहे? तर 2. तुला सांगितलं मी का सम आणि विषम, तुला आता मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की सम आणि विषम कोणत्या. ठीक आहे ना? तर बघ, सम कोणत्या? ज्या संख्येत एकक स्थानी 2 4 6 आणि 8 आणि 0 हे अंक येतात त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो. आता इथं 2 आहे का? म्हणून ही का झाली? समसंख्या. ठीक आहे. आता पुढे आपण बघूया 1 ते 100 पर्यंत मूळ संख्यांची बेरीज किती? 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या 25 आणि त्यांची बेरीज आहे 1060. किती आहे रे? 1060. ठीक आहे ना? हे पण लक्षात ठेव. तुला हा प्रश्न पेपरला आलेला आहे त्याच्यामुळे मी इथं लिहून दिलेला आहे तुला. ठीक आहे ना? आता पुढे काय म्हणतात? 1 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्यांची बेरीज किती? आता 1 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्या आहेत 15 आणि त्यांची बेरीज किती? तर त्यांची बेरीज आहे 328. किती आहे? 328. हे तू लक्षातच ठेव आणि लिहून घे मित्रा. काय माहितीये का? तू जर माझ्यासोबत वही पेन घेऊन जर लिहित असेल ना तर तुझ्या लगेच लक्षात येणार. ठीक आहे ना? आता पुढे जर मूळ संख्यांचा मसावी 1 असतो. मूळ संख्याचा मसावी 1 असतो. आता मसावी काय? तुला लसावी मसावी जेव्हा घेऊ तेव्हा क्लिअर करतो. पण आता तुला इथं सांगतो मी मसावी कशाला म्हणतात.
उदाहरणार्थ आता मला एखादा प्रश्न पडला आणि प्रश्नामध्ये आलं 3 आणि 5 यांचा मसावी काढा. तर मसावी म्हणजे या दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो मला सांग. एक अशी कोणती संख्या की दोघांना भाग जाणार, तर भाग जाणार भाऊ 1 न. म्हणजे काय ही आपली आहे मसावी. काय आहे मसावी. ठीक आहे ना, समजलं का तुला. मूळ संख्येचा मसावी किती असतो 1. आता पुढचा प्रश्न, मूळ संख्यांचा लसावी त्या संख्यांचा गुणाकार असतो. आता बघ ह्या दोन मूळ संख्या आहे आणि तुला विचारलं त्यांचा लसावी काढ. आता लसावी काढायला आपण एखादी दुसरी संख्या सांगतो आणि त्याचा लसावी तुला काढून दाखवतो मी. उदाहरणार्थ मी घेतली इथं 2 आणि 4. आता बघ मला यांचा काढायचा आहे लसावी. तर लसावी काढण्यासाठी काय करावं लागेल बघ, बे 1 बे 2 4. त्यानंतर याला 2 ला भाग दिलं, इथं एकेकाला 2 बे 2 4. हा झाला यांचा लसावी. काय झाला लसावी. पण 3 आणि 5 हे समजलं का तुला. इकडे आता 3 आणि 5 या मूळ संख्यांचा तू काढू शकतो का फॅक्टर, काढू शकतो का नाही ना. मग तुला इथं काय करावं लागणार, डायरेक्ट इथं गुणाकार करून घ्यायचा. 3 5 15 हा तुझा आला लसावी. ठीक आहे ना. म्हणून तुला मी सांगितलं की मूळ संख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा एवढा असतो. ठीक आहे ना, झालं का तुझं क्लिअर. चला आता आपण जाऊया. चला इकडे आता बघूया आपण संयुक्त संख्या. आता बघ संयुक्त संख्या कशाला म्हणतात, 2 किंवा अधिक संख्येच्या गुणाकाराने जी संख्या बनत असते किंवा तयार होत असते त्याला आपण म्हणतो संयुक्त संख्या. आता इथे तुला उदाहरणामध्ये सांगतो मी. उदाहरणार्थ आता बघ 2 गुणिला 3 बरोबर किती झाले 6. 6 ही संयुक्त संख्या आहे. आता अजून 2 गुणिला 3 गुणिला 5 बरोबर किती. आता बघ 2 6 आणि 6 पंचे 30 ही सुद्धा आहे संयुक्त संख्या. आता बघ संयुक्त संख्या एकूण किती, तर एकूण सांगता येत नाही भाऊ. सगळ्यात मोठी संयुक्त संख्या सांगता येत नाही कारण संयुक्त संख्यांचा सुद्धा अंत नाहीये, ते खूप आहेत. पण आपण बघतोय फक्त 1 ते 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती. तर इकडे आता 1 ते 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या आहेत 74. मग आता 74 तर बाकीच्या काय आहे तर तू सांगतो मी. एक ही संयुक्त संख्या नाही आणि मूळ जेवढ्या एक आणि मूळ एवढ्या संख्या सोडल्या, मूळ संख्या आणि एक संख्या सोडली, तर ऑल जेवढ्या पण 1 ते 100 मध्ये संख्या आहेत त्या संख्या सगळ्या संयुक्त संख्या आहेत. आता बघ तुला इथं खाली लिहून देतो मी की 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती. तर 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती तुला बोललो मी 74. एकूण किती आहे 74. मग बाकीच्या कोणत्या, तर बाकीच्या याच्यामध्ये आल्या मूळ संख्या एकूण किती 25. त्याच्यानंतर 1 25 आणि 1 किती झाले 26. 100 मधून 26 गेले, राहिले किती 74. तर 74 आपल्या काय एकूण संयुक्त संख्या. आणि संयुक्त संख्या काय ते पण मी तुला आता क्लिअर करून दिले. ठीक आहे ना. आता एक ही संयुक्त संख्या नाही हे पण लक्षात ठेव. प्रश्न आला की वरती तुला ऑप्शन मध्ये 4 ऑप्शन दिलेले असतील ना, तुला त्याच्या प्रश्नामध्ये विचारलं असेल की खालीलपैकी कोणती संयुक्त संख्या नाही आणि त्या ऑप्शन मध्ये असेल 1, तर हे पण लक्षात असू दे. ठीक आहे ना. मी जे लिहून ठेवलेलं आहे ते सगळं लक्षात असू दे. बघ आता सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती. पहिले संयुक्त संख्या आपण थोड्या संयुक्त संख्या लिहून घेऊ इथं. आता बघ इथं लिहितो आम्ही उदाहरणार्थ. चल ठीक आहे इकडे लिहितो. इकडे बघ सगळे इकडे बघा रे. इथं बघ उदाहरणार्थ. आता बघूया आपण 4, त्यानंतर 6, त्याच्यानंतर अजून कोणती, त्यानंतर 8, त्याच्यानंतर कोणती अजून बघ 10 वगैरे 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 इत्यादी अजून पुढे येत चालते. आता बघ सगळ्यात लहान संयुक्त संख्या विचारली तर कोणती 4 सांगायची. सगळ्यात मोठी संयुक्त संख्या तुला विचारणार नाही कारण मी तुला पहिले सांगितलं की संयुक्त संख्यांचा अंत नाही, ते पण अनंत आहे. ठीक आहे ना. झाला का तुझं क्लिअर. याच्यामध्ये अजून काही राहिलं का. तुला इथं विचारणार नाही की एकूण संयुक्त संख्यांची बेरीज किती. 74 पर्यंत एकूण संयुक्त संख्या आहे. आणि जरी तुला विचारलं तर तुला मी ऑलरेडी सांगितलं आहे की एकूण मूळ संख्यांची बेरीज किती, त्याच्यातून एकूण सगळ्याचा गुणाकार करायचा, नैसर्गिक संख्याचा गुणाकार करायचा, त्याच्यातून तेवढी मायनस करायचं आणि लगेच तुला संयुक्त संख्यांची बेरीज भेटून जाणार. ठीक आहे ना. चला आता जाऊया आपण. चला मित्रांनो आता इकडे या. आता बघूया आपण सहमूळ संख्या. आता बघ ज्या दोन संख्यामध्ये एकही सामायिक अवयव नसतो त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. आता बघ आपण उदाहरणातून समजून घेऊया. आता बघ उदाहरणार्थ मी घेतलं इथं 9 आणि 10. ठीक आहे. आता याच्यामध्ये ज्या दोन संख्यामध्ये एकही सामायिक अवयव नसतो. आता बघ 9 आणि 10 मध्ये सामायिक अवयव आहे का रे. मग सामायिक अवयव म्हणजे काय, तर इकडे आता बघ सांगतो तुला मी. 5 आणि 15 मला सांग. 5 आणि 15 याच्यामध्ये 5 न 15 ला भाग जाणार, म्हणजे एक तरी संख्यानं दुसऱ्या संख्येला भाग जातोय. पण याच्यामध्ये तसं आहे का. 9 न 10 ला भाग देऊ शकतो का, 10 न 9 ला भाग देऊ शकतो का, तू नाही देऊ शकत ना.
म्हणून याला म्हणतात सामायिक अवयव. भाग देऊ शकतो पण ते पॉईंट मध्ये ना, आपल्याला पॉईंट मध्ये नाही पाहिजे, त्यालाच म्हणतात सहमूळ संख्या. ठीक आहे ना, समजलं का तुला? आता पुढे सहमूळ संख्याचा मसावी. सहमूळ संख्याचा मसावी. सहमूळ संख्याचा मसावी असतो बघा. जे आपण सहमूळ संख्या आहेत, बघ 9 आणि 10 यांचा मसावी. तुला बघ 9 आणि 10 यांचा मसावी काढ बरं. 9 आणि 10चा मसावी तुला काढायला सांगितला, तर तू कसा काढणार? कोणत्या संख्येने या दोघांना भाग जाणार रे? 2 भाग जाणार का? 3 भाग जाणार का? 3 जर याला भाग गेला तर याला जाणार का? 5 ने याला भाग जाणार, याला जाणार नाही. म्हणून याचा सहमूळ संख्याचा मसावी किती असणार आहे? 1. हा असतो यांचा मसावी. ठीक आहे. आता पुढे सहमूळ संख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा इतका असतो. आता सहमूळ संख्या, आता याचे मी 9 आणि 10 हे दोन संख्या घेतो. 9 आणि 10 ह्या दोन संख्या आहेत आणि या दोन संख्यांचा गुणाकार, सहमूळ संख्यांचा गुणाकार त्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा इतका असतो. आता बघ या दोघांचा लसावी काढ. लसावी या दोघांचा लसावी मला सांग. 3 त्रिक 9 आणि इथं आले 10. ठीक आहे. आता बघ असं करत करत जाणार, त्याच्यानंतर हाच प्रश्न येणार आणि 9 गुणिले 10 तुला करावं लागणार. मग 9 गुणिले 10 इथंच करून टाकायचं. तुझं जर सहमूळ संख्या हा टॉपिक क्लिअर असेल तर तुला लगेच समजणार की दोन सहमूळ संख्या आहे आणि तुला प्रश्नामध्ये दिलेलं असेल की यांचा लसावी काढा किंवा यांचा मसावी किती, तर तू लगेच सांगणार की सहमूळ संख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा इतका असतो. तू लगेच त्या दोघांचा गुणाकार करून एका सेकंदामध्ये प्रश्न सोडून मोकळा होणार. ठीक आहे ना. तर पुढे आता क्रमागत असणाऱ्या कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या त्या सहमूळ असतात. त्या म्हणते क्रमागत असणाऱ्या कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या ह्या सहमूळ संख्या असतात. आता सहमूळ संख्या, आता क्रमागत बघ. आता आपण 9 10 बघितलं. आता बघ तू सांगशील की 9 10 घेतोय. पुढे घेऊ आपण आता 10 आणि 12 सॉरी 10 आणि 11. 10 आणि 11 घे. आता बघ 10 आणि 11 इथं बघ बरं का. तू इकडे लक्ष दे, तुम्ही सगळे इकडे लक्ष द्या. 10 आणि 11 इथं दिसतंय का? तर ठीक आहे. इथं थोडा हे करून घेतो, सांगतो मी. इथं बघ एक आहे इथं. ठीक आहे. इथं आता आपण घेतले इथं 10 आणि 11. आता बघ इकडे नियमाकडे क्रमागत असणाऱ्या कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या क्रमागत आहे का रे? क्रमागत म्हणजे क्रमागत इथं क्रमागत आहे का? 10च्या नंतर 11 आली आहे का? ठीक आहे. नंतर ह्या समूळ संख्या असतात. या दोन नैसर्गिक संख्या ह्या समूळ संख्या असतात. यांना आपण काय म्हणतो? समूळ संख्या. इथं 9 10 10 11 11 12 हे काय आहे? समूळ संख्या आहे. ठीक आहे ना. समजला का तुला? समूळ संख्या म्हणला अजून कोणी काही राहिले का तुझा? काहीच नाही. ठीक आहे. आता आपण जाऊया पुढं. चला आपण बघूया आता परिमेय संख्या. आता बघ साध्या परिमेय संख्या. आता साध्या परिमेय संख्या कशा? फक्त पहिले व्याख्या बघून घेऊ, नंतर मग तुला सांगतो उदाहरणामध्ये. कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात शून्य सोडून कोणतीही पूर्णांक संख्या आल्यास त्या संख्येस परिमेय संख्या म्हणतात. म्हणजे काय? आता बघ कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात, उदाहरणार्थ बघू आपण आता इथं. उदाहरणार्थ काय म्हणतोय बघ, मी उदाहरणार्थ घेतलं 3 आणि 5. बघ कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात शून्य सोडून, इथे शून्य आहे का रे? इथे शून्य आहे का? इथं काय? इथं मी घेतलंय 5. शून्य सोडून कोणतीही पूर्णांक संख्या आल्यास त्या संख्येला परिमेय संख्या म्हणतात. आता पूर्णांक आहे का? पूर्णांक आहे ना. पूर्णांक आता बघ याला म्हणतो आपण परिमेय संख्या. आता बघ अजून सांगतो मी तुला. (1/2) हे दुसरा प्रश्न. आता बघ फक्त एक लक्षात ठेवायचं, कोणत्याही संख्येच्या छेदामध्ये शून्य असेल तर ती परिमेय संख्या नसते. शून्य सोडून कोणतीही परिमेय संख्या आली तर त्याला कोणतीही पूर्णांक संख्या आली त्याला परिमेय संख्या म्हणायचं. ठीक आहे ना. आता बघ आता इथं 0/5 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. ही सुद्धा परिमेय संख्या आहे. झालं का तुझं क्लिअर? हा मुद्दा क्लिअर आला का याच्यातला? ठीक आहे. आता बघूया आपण मुद्दा 2. आता इथं बघ इथंच तुला क्लिअर करून देतो मी. आता कोणत्या परिमेय संख्या नसतात. ठीक आहे. कोणत्या परिमेय संख्या नसतात. इथं बघ जर मी इथं घेतलं 5 आणि त्या छेदामध्ये घेतलं 0, तर बघ मी तुला पहिले सांगितलेलं छेदामध्ये शून्य सोडून इथं 0 दिलेले आहे. म्हणजे परिमेय संख्या आहे का? ही परिमेय संख्या आहे का? तर ही परिमेय संख्या नाही. ही परिमेय संख्या नाही. आता अजून बघूया आपण 5/6 - 6. मला सांग 5 6 मधून 6 गेले 0. आला का 0?
म्हणजे ही पण परिमेय संख्या नाही. झाला का तुझं क्लिअर? परिमेय संख्या कोणती आणि परिमेय संख्या कोणती नाही. झाला का तुझं क्लिअर? आता चल पुढे बघूया. आता बघ पुढे बघूया दशांश परिमेय संख्या. आता बघ दशांश परिमेय संख्या. आता दशांश परिमेय संख्या कशाला म्हणतात पहिले व्याख्या बघून घेऊ. दशांश चिन्हाच्या उजवीकडे जर एखादी संख्या किंवा संख्येचा पूर्ण गट पुन्हा पुन्हा येत असेल तर त्या संख्येला दशांश परिमेय संख्या म्हणतात. समजलं का? तर समजण्यासाठी इकडे उदाहरण बघूया आपण. उदाहरणातून लगेच क्लिअर करून देतोय. आता मी इथं घेतलं 0.3333 डॉट 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 इन्फिनिटी. म्हणजे दशांश चिन्हाच्या उजवीकडे, दशांश आहे का रे? दशांश चिन्हाच्या उजवीकडे एखादी संख्या किंवा संख्येचा गट पुन्हा पुन्हा येत असेल, येतोय का पुन्हा पुन्हा 3 मग ही काय आहे? ही परिमेय संख्या आहे. हे त्याचं लगेच सेकंड हा पहिला नियम, हा सेकंड नियम लक्षात ठेवायचा. तुला प्रश्नामध्ये काय विचारतील? परिमेय संख्या कोणती? 100% या टॉपिकवरती प्रश्न असतो. 100% कसे प्रश्न येणार? ह्या टॉपिकवर प्रश्न येणार तुला. मग त्याच्यामुळे तू कन्फर्म लक्षात ठेव, हे विसरायचं नाही. ठीक आहे ना? तुला अजून उदाहरण सांगतो याच्यात. आता बघ एखाद्या वेळेस जर असं आलं तर काय करायचं? आता बघ 0.334 आणि असं, तर ही परिमेय संख्या नाही केली. बघ ह्या डॉटचा अर्थ असतो की 4 ही संख्या पुन्हा 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 आलेली आहे. आता मला समजा आता मी असं कंटिन्यू लिहित बसणार आहे का? मला याचा अंतच नाही, 4 कंटिन्यू जाणार आहे. मग असं लिहित बसायचं का? तर असं नाही लिहायचं. तर याला असं सुद्धा येऊ शकते. ठीक आहे ना? हे लक्षात ठेव. झाला का तुझा क्लिअर? परिमेय संख्या. आता याच्यातला आपण करणी बघूया. परिमेय संख्येमध्ये आता एक राहिलेलं आपलं करणी. आता तुला इथं करणीचा नियम लगेच लिहून टाकतो. परिमेय संख्या लक्ष देऊ नये, कारण परिमेय संख्या या चॅप्टरवरती एक तरी प्रश्न तुला इथं बघायला भेटणार आहे. आपण जे बघतोय पूर्ण ती संख्या आहे. ठीक आहे ना? आता आपण पुढे बघूया आपला कर्णिस्थ संख्या. आता बघूया सी नंबर. चला आता आपण ए बी, आता बघूया आपण सी, कर्णिस्थ परिमेय संख्या. ज्या करणीचे उत्तर पूर्णांक संख्या मिळते. करणी म्हणजे ती नाही, करणी टोटगे वगैरे करायचं ती करणी नाही, ही वेगळी करणी. मी तुला का सांगितली? करणीचा चिन्ह असा असतो. आता ते तुला थोडक्यात मी क्लिअर करून देतो. ठीक आहे ना? आता इकडे ज्या करणीचे उत्तर पूर्णांक संख्या मिळते तिला कर्णिस्थ परिमेय संख्या म्हणतात. आता बघ कर्णिस्थ परिमेय संख्या. आता आपण उदाहरणातून तुला क्लिअर करतो. ठीक आहे? आता बघ उदाहरण इथं बघूया आपण. आता बघ इथं बघितलं मी कर्णीमध्ये 16. आता बघ कर्णीमध्ये 16. आता बघ इथं करणी, पण इथं काही नाही, म्हणजे इथं असतात 2, म्हणजे हे काय वर्गमूळ आहे. ठीक आहे ना? याला आपण असं पण लिहू शकतो 16/1/2. याला असं पण आपण लिहू शकतो. ठीक आहे ना? इकडे आता याचं उत्तर काय येणार आहे? याचं उत्तर आलं 4. 4 काय आहे? ही आहे परिमेय संख्या. आता अजून बघूया आपण दुसरं. 16 कर्णीमध्ये 4 कर्णीमध्ये 16. ठीक, याला असं वाचायचं 4 कर्णीमध्ये 16, याला असं वाचायचं. ठीक आहे ना? आता बघ मला सांग याची फॅक्टर पाडा बरं. फॅक्टर सारखे फॅक्टर पडतात का वगैरे असं वर्गमुळामध्ये, सॉरी कर्णीमध्ये 4 कर्णीमध्ये 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2, 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16. आला का 16? आता बघ याच्यामध्ये 2 2 2 हे काय आलेले कॉमन. मग याची कर्णिस्थ संख्या काय आली रे? कर्णिस्थ संख्या काय आली? 2. ठीक आहे ना? समजलं का तुला? याला असं सोडवायचं. ठीक आहे ना? याला म्हणतात कर्णी चिन्ह. आता आपण अजून बघू. कर्णीमध्ये 16, 4 कर्णीमध्ये 16, याचं उत्तर काय आलं? 2. आता आपण अजून बघूया 3 कर्णीमध्ये 8. बरोबर. आता याला आपण कसं सोडवणार? त्याला आता बघ याची फॅक्टर पाडायची. आता बघ कर्णीमध्ये 3 कर्णीमध्ये 2 गुणिला 2 गुणिला 2, 2 दुणे 4, 4 दुणे 8. आले का फॅक्टर? अरे मला एक फॅक्टर माहिती उचलायचा. आले का 2? तर ही 2 काय आहे? 2 आहे कर्णिस्थ परिमेय संख्या.
झालं का क्लिअर? आता बघ, कनिष्ठ परिमेय संख्या कोणत्या नसतात. आता आपण बघूया कनिष्ठ परिमेय संख्या कोणत्या नसतात. आता आपण आता ज्या बघितल्या ह्या का होत्या, ह्या कनिष्ठ परिमेय संख्या होत्या. आता कनिष्ठ परिमेय संख्या कोणत्या नाही, आता ते बघूया आपण. उदाहरणार्थ आता बघूया आपण 8 वर्गमुळामध्ये 8. आता करणीमध्ये 8. मला सांग इथं काही नाही म्हणजे इथं काय आहे वर्ग. आता बघ हा कोणत्या संख्येचा वर्गमूळ आहे? 8 कोणत्या संख्येचा वर्गमूळ आहे का? म्हणजे ही कनिष्ठ परिमेय संख्या नाही. अजून उदाहरण बघूया आपण. 3 करणीमध्ये 16. आता बघ हे बघ 16 हे कोणाचं हे 2चं वर्ग आहे. हे 2चं सॉरी हा 4चा वर्ग आहे. 16 हा 4चा वर्ग आहे. तुम्ही याला कसं लिहू शकतो? 2 वर्गमुळामध्ये 16 किंवा याला मी असे पण लिहू शकतो वर्गमुळामध्ये 16. तर याचं उत्तर काय येणार? याचं उत्तर येणार 4. पण आता याचं उत्तर 4 येऊ शकतो का? आता याचं उत्तर येणार नाही. म्हणजे करणीचं म्हणणं काय आहे इथं? करणीचं म्हणणं आहे की याचे सारखे 3 फॅक्टर पडले पाहिजे. ते फॅक्टर पडतात का? याचे फॅक्टर पडत नाही, म्हणून ही कनिष्ठ परिमेय संख्या नाही. तुला फॅक्टर पडून सांगितलं, ठीक आहे ना? आता बघ, आता बघूया आपण पुढं. चला आता आपण कनिष्ठ परिमेय संख्यामध्ये हे बघितलं, पहिला नियम बघितला हा. आता आपण बघूया हे परिमेय संख्याचे दशांश रूप अखंड आवर्तीत रूपात मांडता येतात. अखंड आवर्तीत मध्ये त्याचा खंड होत नाही, ते पुढे वाढत जातात दशांश नंतर. आता आपण तुला उदाहरणातून क्लिअर करून देऊ. बघ उदाहरणार्थ मी घेतलं इथं 43 भागीला 12. 12ला 43 भाग दे बरं. 12 त्रिक 36 आला पॉईंट, ठीक आहे. उरले किती रे? उरले तर 7. झाले किती? 70. आता 12 पंच 60. 12 पंच 60. बघ 70 मधून 60 गेले, किती राहिले रे? तर राहिले 10. आता 12ला 10 भाग जातो का? 12ला 10 भाग जात नाही. मग काय घेतलं इथं? 0. झाले 100. 12 8 96. आता बघ 100 मधून 96 मायनस कर, राहिले किती? 4 ना. 12 पंच 12 8 96, ठीक आहे ना. आता बघ इथं राहिले किती भाऊ? 4. 4 या संख्येला 12 भाग जातो का? जात नाही. इथं काय घेतलं तू? 0. झाले किती? 40. आता बघ 12 त्रिक 36. 12 त्रिक 36 उरले किती रे? 40. 12 त्रिक 36 उरले किती रे? 40. 12 त्रिक 36 म्हणजे बघ 4 उरतील, तुला 0 घ्यावं लागणार, ते 40 होणार. असंच करत 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 म्हणजे 3 हा अंक रिपीट होत आहे, ठीक आहे ना. मग आता असं सोडत चालायचं का? तर सोडवायचं नाही. याला इथंच खंड करायचं, याच्यावरती द्यायचं डॉट. म्हणजे 3 हा अंक डबल येत आहे. याला वाचायचं कसं? याला असं नाही वाचायचं 3.583. याला असं वाचायचं नाही. का वाचायचं नाही? तुला म्हणलं मी 3 हा अंक कंटिन्यू येत आहे, त्याच्यामुळे त्याला वाचायचं कसं? मग असं वाचायचं 3.583, ठीक आहे ना. मागचे जे अंक आहे त्याला असं वाचायचं, ठीक आहे ना. चला आता आपण पुढे जाऊया. चला आता आपण बघूया लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या कोणती, ठीक आहे ना. याच्यामधून सुद्धा तुला पेपरला एक प्रश्न पडतो भाऊ, 100% पडतो, ठीक आहे ना. त्यामुळे तू हे लक्षात ठेवायचं इकडं. आता बघ लहानात लहान एक अंकी संख्या कोणती? तर लहानात लहान एक अंकी संख्या आहे 1, ठीक आहे ना. एक अंक आहे. बघ लहानात लहान 2 अंकी संख्या कोणती? लहानात लहान 2 अंकी संख्या कोणती? मी तर लिहून दिलेलं नाही. म्हणजे लहानात लहान 2 अंकी संख्या कोणती? तर लहानात लहान 2 अंकी संख्या आहे 10. कोणती रे? 10. बघ आता बघूया 3 नंबरला लहानात लहान 3 अंकी संख्या कोणती? लहानात लहान 3 अंकी संख्या मला सांग. 9 घेऊ शकतो का? 9 एक अंकी झाली. एक मोठे की 9 मोठं रे? तर 9 मोठा आहे आणि 1 लहान आहे. आपण काय म्हणले? लहानात लहान एक अंकी संख्या. मग इथं 9 येणार की 1 येणार? तर इथं आलेलं आहे 1. आता बघ काय म्हणतोय? लहानात लहान 2 अंकी संख्या. आता बघ लहानात लहान 2 अंकी संख्या मला सांग सगळ्यात लहान कोणती आहे रे? 10. 11 मोठा आहे याच्यापेक्षा, म्हणून 11 येणार नाही. तर काय येणार? 10. आता पुढे जाऊया. पुढे काय म्हणतंय? लहानात लहान 3 अंकी संख्या. लहानात लहान 3 अंकी संख्या. तर लहानात लहान 3 अंकी संख्या कोणती भाऊ? लहानात लहान 3 अंकी संख्या आहे 100. आता पुढे चल. पुढे काय म्हणतोय? लहानात लहान 4 अंकी संख्या. लहानात लहान 4 अंकी संख्या कोणती? तर लहानात लहान 4 अंकी संख्या कोणती? तर बघा लहानात लहान 4 अंकी संख्या आहे 1000, ठीक आहे ना. आता तुझं म्हणणं असेल की लहानात लहान तर सांगितली, मग मोठ्यात मोठी कोणती? नाही तर बघ खाली लिहून ठेवलेलं आहे मी ते. बघा आता बघूया मोठ्यात मोठी एक अंकी संख्या कोणती? मी काय म्हणलं तुला? मोठ्यात मोठी एक अंकी संख्या. लहानात लहान 1, मोठ्यात मोठी कोणती एक अंकी संख्या? तर मोठ्यात मोठी एक अंकी संख्या आहे हो 9.
ठीक आहे. आता ही झाली एक अंकी. आता पुढे काय म्हणते, मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या. मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या. आता मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या कोणती रे? मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या लहानात लहान 10. मग मोठ्यात मोठी कोणती? तर मोठ्यात मोठी आहे भाऊ 99. ठीक आहे ना. आता पुढे बघूया, मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती? मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती? तर मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती? लहानात लहान जर 100 आहे तर मोठ्यात मोठी लहानात लहान जर 100 आहे तर मोठ्यात मोठी कोणती भाऊ? तर मोठ्यात मोठी येणार 999. आता पुढे बघ काय म्हणते, मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या. आता मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती? लहानात लहान जर 4 अंकी संख्या 1000 आहे तर मोठ्यात मोठी कोणती येणार? तर मोठ्यात मोठी येणार 9999. 9999. ठीक आहे ना. समजलं का तुला लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या? आता बघ, लहानात लहान व मोठीत मोठी संख्या. आता बघ, समजा तुला इथं मी असं लिहून दिलं आणि म्हणलं तुला लहानात लहान आणि मोठ्यात मोठी मला संख्या लिहून दे. उदाहरणार्थ इथे लिहिलं 5, 7, 8 आणि 9. ह्या संख्येपासून प्रश्नामध्ये समजा तुला एखादा प्रश्न आला, ह्या संख्येचा वापर करून मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या लिहून दाखवा. तर कसं लिहायची बघ, मोठ्यात मोठी लिहिण्यासाठी काय करायचं, पहिले मोठ्या संख्येपासून स्टार्ट करायचं. मोठी संख्या कोणती याच्यातली? 9. त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती? त्याच्यापेक्षा लहान घ्यायची. कोणती आहे? 8. त्याच्यापेक्षा लहान कोणती रे? 7. त्याच्यापेक्षा लहान कोणती? 5. ही झाली मोठी. अजून तुला याच्यातच प्रश्न आला की लहानात लहान संख्या कोणती? लहानात ह्या अंकापासून लहानात लहान संख्या तयार करा. तर कसं करणार लहानात लहान संख्या तयार? इकडे बघ. आता लहानात लहान म्हणल्यावर काय करायचं? सगळ्यात लहान संख्या घ्यायची. सगळ्यात लहान कोणती याच्यातली भाऊ? तर आहे 5. 2 नंबरला कोण याच्यापेक्षा थोडीशी मोठी आहे भाऊ, याच्यापेक्षा 7. ठीक आहे ना. याच्यापेक्षा आहे मोठी थोडीशी 7. आता याच्यापेक्षा थोडीशी मोठी कोणती? याच्यापेक्षा थोडीशी मोठी आहे 8. याच्यापेक्षा थोडीशी मोठी कोणती? तरी आहे 9. समजलं का तुला लहान मोठं याच्यामधला फरक? ठीक आहे ना. झाला का तुझा क्लिअर? आता बघ, आता याच्यामधले काय थोडेसे प्रश्न राहिले आहे. आपण ते प्रश्न तुम्हाला पुढचा जो आपण लेक्चर घेणार आहे त्या लेक्चरमध्ये तुमचा तो पुढचा टॉपिक क्लिअर करतो मी. ठीक आहे ना. चला, एवढंच बोलून माझे शब्द संपवतो इथंच. तुझं काम तू करायचं. मला लाईक आणि सबस्क्राईब करून जाय. ठीक आहे ना. जय हिंद.